खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला सर, जो म्हणजे मला तर विचारायचाच होता आजच्या आपल्या या मुलाखतीत. ते म्हणजे की हा आपण बोललो हे म्हणजे साधारण एक 15-16 वर्षाचे 10वी पास झालेले मुलं ज्यांना काहीतरी करिअर करायचंय. पण ज्या केसेस आम्ही गेले काही दिवस बघतोय त्यात 12 वर्ष, 13 वर्ष, 15 वर्षाचे मुलं आहेत ज्यांनी इतकं टोकाचं पाऊल उचललं थेट आत्महत्येचं. आपलं मूल डिप्रेशनमध्ये आहे किंवा डिप्रेशन कडे जातंय, हे पालकांनी कसं ओळखायचं? कारण हे अगदी नॉर्मल हे आहे. जरी आता तुम्ही जे उदाहरण दिलं, की अरे त्याला करायचा नाही आहे ना अभ्यास म्हणून तो नाटकं करतोय. त्याला हे त्याला आळस आहे ना म्हणून तो करतोय. हे अगदी घरोघरी ऐकू येणारी वाक्य आहेत किंवा डायलॉग्स आहेत. पण नाही, त्याच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे आपण, की हे काही नॉर्मल नाही दिसत. हे आम्ही कसं ओळखायचं पालकांनी? फार महत्त्वाचा प्रश्न मुद्दा याच्यासाठी आहे की भारताच्या परिप्रेक्ष्यामध्ये भारतामध्ये 9 ते 19 या वयोगटात किती मुलं असतील? जवळपास 35% लोकसंख्या आपली. म्हणजे 50 कोटी. भारतामध्ये 1% म्हटलं तरी 1.5 कोटीच होतात एकदम. 35 एवढे आहेत आता. 140 कोटी 44 कोटी. 35% म्हणजे 50 कोटी टीनेजर्स आहेत 9 ते 19. दुसरी गोष्ट, यातल्या 13% मुलांना मानसिक समस्या आहेत ज्यांना उपचाराची गरज आहे. 13% म्हणजे ते 20 कोटी होतात. इतक्या प्रचंड संख्येने हा एक समाजाचा महत्त्वाचा घटक आहे जो उद्याचं भवितव्य आहे भारताचं. मुलाच्या आईवडिलांच्या आशा आकांक्षांचं प्रतीक, त्यांच्यावरती ते सगळं बर्डन आहे. हे वयोगट आहे 20 कोटी मुलं, 13%. तर आणि इकडे काय चित्र आहे, म्हणूनच 12,500 मुलं दरवर्षी भारतात आत्महत्या करतात. इतकी भयावह आकडेवारी आहे. भारतामध्ये आत्महत्येचं प्रमाण किती आहे? 1,70,000 लोकांनी आत्महत्या दरवर्षी करतात. हे 2000 म्हणजे सगळ्या वयोगटातले मिळून. त्यातले 60,000 मुलं आहेत. किती मोठी आकडेवारी आहे. डिप्रेशन हे एक महत्त्वाचं लिडिंग कारण. आत्महत्येचं या सगळ्या कारणांपैकी 80% डिप्रेशन हे कारण आहे. मग ते विविध कारणामुळे आलं असेल. ते काही प्रमाणात अनुवंशिक असेल, काही प्रमाणात सामाजिक ताणतणावाचं प्रतीक असेल. मुलांच्या समस्या पालकांच्या चिल्ड्रेन आर सिम्पटम्स ऑफ पॅरेंटल इलनेस. पालकांमधले बिघडलेले संबंध आणि भोवतालचं वातावरण याचे मुलं काय म्हणतात ते लक्षणं आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.